1 to 3 start for new vlog. हाय हॅलो नमस्कार, माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आम्ही चाललोय फिरायला. आमच्या गाड्या बाहेर उभ्या आहेत आणि आम्ही दोघे चाललोय. हाय दीदी. हाय हाय का. हाय. आम्ही चाललो आज फिरायला. कुठे चाललो का. दिंडीगडला चाललोय. भिवंडी इथे जाम भारी. आजचा ब्लॉग फुल आहे. मस्त आहे. ट्रेकिंग बिकिंग हे करायला थोडीशी व्हिडिओ करणार आहे. आणि मी आता रडली आहे, तो माझा चेहरा सुजलाय थोडासा. ठीक आहे, जरा जाऊ द्या, ते पाचते थोडा त्याच्यामुळे जाऊ द्या. ओके चलो बाय गाईज. सो गाईज आता आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय. ब्लॉगात येईल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा. पर्सनल ड्रायव्हर मला हो. आता आम्ही निघालोय. जस्ट बापगाववरून निघालोय. दिदी त्यांच्या इथे वाजला 1. सो याच्यानंतर आता किती वेळ लागतं काय माहिती बसायला, बट पोचू लवकर. फुल ब्लॉग येईल. लाईक कमेंट शेअर नक्की करा. चला. ही आमची इकडची गाडी. ही आमची गाडी. फुल व्ह्यू सही आहे ना. काम भारी. धोका झाला माहिती का. काय झालं, मला तिथून गुगल सांगत होता तिथून टर्न मार आणि जरा पुढे आला. मग आता बोलतो ना बोलते बघा. माणसं धोका देतात ते ठीक आहे, मी समजू शकते, बट आता गूगल मॅप पण भाई क्या बोल सकते अभी. जाने दो. माणसांकडून अपेक्षा नाही, मोबाईलकडून तरी काय ठेवायची. जाऊ दे चला. चालू आमचे पार्टनर गेले पुढे, आम्ही मागेच राहिलो. Take the next left toward Mumbai Nasik Road. काहीच आम्ही इथे रस्ता विसरलोय. चाललोय आम्ही बघा. इथे कुठे पाईपलाईन आहे तिकडे आलो. काय रस्ता माहिती, मागून रस्ताच नाही, डायरेक्ट कुठं हे बघा. इथे चालतोय. हे बघा पाणी. आमचा ट्रॅव्हल आहे. आमची ती साथी चालतो. फुल एन्जॉयमेंट. रस्ते शोधत चालले. आता आम्ही रस्ता विसरलेलो आहे गाईस. ही बघा, हिच्यामुळे आम्ही रस्ता विसरलो. आम्ही ते कुठे इथे आलोय तर बघूया जाऊया कसं तरी. आम्ही विसरलो. मोठा खड्डा, आता कसं जाणार देवालाच माहिती. इथे खूप मोठा खड्डा होता, त्यामुळे दादानी गाडी आणली आणि आम्ही दोघी खड्ड्यातून चालत आलो. त्या बघा तिथे लिहिलेलं आहे. चलो. नाही गाडीवरती थोडी चढते दिदी बोलते. गाडी भरपूर वरती चढती सोय. मी स्वतः DM करते, या नक्की. लोकेशन पाहिजे तर लिंक भेटून जाईल. हा आम्ही पूर्ण रस्ता भटकलेलो. नाशिक हायवेला जाऊन आलो. काही संबंध नाही तिथला ना आमचा. काकाने आम्हाला चुकवला. काका बोलतो नाही जा, बोलतो माहित नाही सांग ना बाबा. नाही माहिती, जा तुम्ही तुमचा. हा ना, चुकवला आम्हाला फुकट. 1.5 तास खूपच खाली लावले. 1.5 तास आम्ही नुसतं फिरतो नाशिक हायवेला. आणि त्यात आम्ही गाडी एवढी हळू लावली ना, खाली लावले का इथला रस्ता भरपूर खराब आहे. बट छान मजा येते. तिला जेवढे हात केला मला ना माहिती नाही. नको माझ्याकडून अपेक्षा कर. चल. थोडा डेंजर रोड आहे ना गाईज फुल. हा दीदी कसं वाटतंय. जस्ट लाईक युअर. दमली मी. दमलोय गाईज. म्हणजे आम्ही गाडी भरपूर खाली लावली कारण तिथे ना रोड भरपूर घाण होता. सो आम्ही म्हटलं रिक्स नको घ्यायला, कारण आमच्यासोबत एक मुलगी आहे, ती गाडी चालवते आणि आम्ही लोक आहे. सो त्याच्यामुळे रिक्स नाही घेतली. बट मजा येते. चढूया. होईल थोडं. हा नाही मी विसरले. हे बघा. सो हे आमचे 2 बिडू. 4 आलो आम्ही. खरं आम्ही 6 जण होतो. माझा एक मित्र होता, तो कॅन्सल झाला. आणि जो अजून एक होता त्याला मीटिंग आली 3 वाजता. सर हां संडेला मीटिंग आहे गाईचा. रिझन पण असे फालतू देतात ना, पटणार पण नाही एखाद्याला. म्हणजे पटलं पाहिजे समोरच्याला रिझन की बाबा हा खरंच जेन्युइन रिझन आहे.
बट नाही त्यांनी काय दिलं रिझन तर 3 वाजता मीटिंग आहे माझी, ते पण संडेला का काही. जाऊ द्या चला, भारी मजा येते, व्ह्यूज एन्जॉय करत चाललोय, मजा येते. इथून आतमध्ये खूप मस्त व्ह्यू आहे. जाऊ ना. सो माझी केस आता उडत आहेत सगळे. आहे बघा आम्ही, मजा आली, जाम मजा येते, जाम मजा. तुम्हाला पण मी सांगते नक्की या प्लेसला, फक्त रोड नीट जाणून घेऊन या. अशा पागल, अशा मंदक बुद्धीला तुमच्यासोबत घेऊन नका येऊ. तिने रोड हक्का चुकीचा सांगितला, काय नाशिक हायवेला नेऊन ठेवलेलं, तिथं कशाला काय माहिती. आता जाऊ द्या, चुकी आलोय आम्ही. किती जिथं अर्धा तास लागतं तिथं आम्ही 1.5 तासाने आलोय. नाही, मला इथे ब्लॉगिंग करायची, आज ब्लॉग टाकायचं पण. सो काही चला आता जाऊया, थकलोय आम्ही. आलोय आता इथून खरंच खूप थकले. चला सो चाललंय फायनली काही. बघूया पूर्ण ब्लॉग नक्की बघा, लाईक कमेंट शेअर करा. खूप सायलेंट आहे माझे ब्लॉग, मला माहिती आहे, मजा येते काही. चला हे बघा, हे इथे मंदिर आहे. आता इथून आम्ही चाललोय वरती. थकलो आम्ही, थकली मॅडम. मी अजून थकले नाही आहे काहीच. माझे सगळे मेंबर्स थकलेले, बट मी नाही थकणार. एवढ्या आयुष्यात धोके खाल्ले, एवढं चढू शकते. चढू ना, म्हणजे जेजुरी पण चढायला मी रेडी आहे, पण जेजुरीवर नेणारच नाही. कोणी असेल तर DM करा. वे बाबा, असं चढायचं आता नाही का? हा सगळं शिड्या बिड्या बघा, मी अशी चढणार नाही. माझे शूज बघ किती भारी आहेत. काहीच मी लय सुंदर दिसायला आजकाल बघा. चाललंय, हा इथं वारं लागते. हाय हाय जन्नत. चलो गाईच, जाऊ दे पुढे. हा मम्मा. ओय बेस्ट फ्रेंड दोघं थांबा ना, बोला आम्हाला काही त्यांनी. हे बघा, हा हात कधी सुटणार नाही काहीच. मागून अलीकडे चलो काहीच. मंदिर आहे, इथून व्ह्यू बघा, जन्नत आहे भाई. मतलब जन्नत का नाम. रिस्क बघा किती काहीच. हे आम्ही कसं चढत आहे. तर आमच्या दोघींचे शूज झाले वल्ले, कारण तिथे मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नंतर. दमला आम्ही, तुझी एवढी मर्यादा होती ना छानची, सगळी संपली गाईच. तरी आम्ही दोघी बिचार सिंगल आहे ना दोघी, त्यामुळे हे दुःख साला खतम नाही होता. अलग आहे वो दुःख, बट आता मिळालं. मागे मंदिर आहे, सही आहे ना. हे बघा, हे गाईच इथे ना, हे मंदिर आहे. हा इथे तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसतंय का? हे बघा, हे बघा, हे बघा, इकडे इकडे इकडे. हां हे बघा, इथे बघा. पण आपण विश्वास काय म्हणणं आहे दीदी तुमचं? असं काय म्हणणं आहे तुमचं? मी दमली आहे, मला काय नाही बोलायचं. आमचा मेन जो असतो तो थकला. जस्ट लाईक अ वाव. गाईड छान कमी आम्ही, पण आज गाडी छान दिसते. हा का घरी घरी दिसते. ही आमची सगून हवं का काय बांधलं ना भूत फुल. मी तर येतानाच केसावरती बांधले बघा, टेन्शनच नाही. फोटोच्या वेळी काढेल ना आता बाहेर. हे काय व्ह्यू. दॅट्स वाय लव सिस्टर्स कोड. तिथे स्वतःलाच पाया पडते मी. उलटा लावला यार मी. चलो गाइस आता दाखवते. ओह जन्नत. जन्नत का नाम गाइस कभी सुना है क्या? इधर आकर देख लो. वेंडी जन्नत से कम नहीं है सब. अभी जन्नत दिखाती हो गाइस. रुको जरा सब्र करो. ये देख लो जन्नत. काय
ही गाई बघ कुठे, हे बघा गाईच, गाई कशी चढत असेल बघ तिथे. हा माहिती कशी, गाईच आहे ना. हां गाईच आहे, गाईच आहे. गाई ते काय काय सुकून वाऱ्याचा आवाज ऐकताय. जे सुकून दुसरं ह्याचे एवढी शांतता नाही ते, ना गाड्यांचा आवाज आहे ना कसला आवाज. पण भारी आहे. त्या मॅडमची फोटोशूट एक आमची गँग खाली बसली. हे बघा इथून व्ह्यू. हे इथं फोटो वाटत, फोटो स्पॉट आहे हा. शूट काढून गेलो इथे. हे आमचा फोटोशूट चालू आहे. मॅडम फोटोशूट बघ. आता माझा फोटोशूट आहे, थांबा जरा. सो मंदिर होतं, मंदिराचं शूट नाही करता आलं कारण तिथे अलाउड नव्हतं. बट मजा आली भरपूर. वरती पण व्ह्यू भारी आहे, त्याचं पण ब्लॉगमध्ये क्लिप आलेली असेल. सो नॉट टेन्शन. सो आता ही बघा, ही थकलेली. आमचा 2 मेंबरवरती थांबलेत, ते फोटोशूट झालेलं. आमचं सगळं झालेलं. म्हटलं आम्ही खाली उतरून घेतो. गर्दी पण भरपूर झाली आहे, खूप छान आहे. मी फर्स्ट टाईम आले बट खरंच झाली. खपवणारच. इथे अजून एक सेकंड मंदिर आहे. काका ओरडतं, भरजी काका कुतू पण आहे. आता मला हे बघा चिप्सचं पॅकेट मागत होता. आता त्याला काय सांगू, संपलंय नेमका संपला मला. उतरते खाली. ताबा जा मी उतरते. हाय का हे दोघं उतरते. उतरायला काय नाही वाटत, चढायच्या वेळेस ॲक्च्युली डेंजर ना भाई. काय सांगू आता तुम्हाला. एवढा दमलेलो आम्ही मुळात गाडीवर, एवढं थकलेलो. कारण गाडीवर थकून एवढं म्हणजे आम्ही मुळात रस्ता विसरलेलो. तुम्हाला बघायची सांगितलं आम्ही डायरेक्ट खायला जाऊन आलो. काय सायलीचं आयुष्य हँग झालंय. सायलीचा मोबाईल काय ते, सायलीचा मोबाईल नाही, सायलीचं आयुष्य हँग झालं. हे बघ आलं. सासू की मोला हे बघा गाईज, मी आज कशी छान दिसते बघा. छान दिसतं तो लोकांना तुम्ही त्याला तर इथून आतमध्ये जायचंय. एक स्पॉट आहे, ही येते ना, हिला म्हणजे ही कंपनीतून यायची. सो हिला माहिती आहे. सो आता बघूया. तरी विसरली बघ ना. इथून आतमध्ये गेल्यावर काहीतरी आहे, बघूया काय आहे ते. निसर्ग रम्य वातावरण, निसर्ग जन्नत आहे देवा, जन्नत. हा हिचा इंटरव्ह्यू आहे का काय? जन्नत बघण्यासारखं आहे. बघत बसाल एवढं भारी आहे. आयुष्यात जन्नत नाही बघितली, फक्त तिथे आला की पाऊस यायला पाहिजे, एवढं भारी वाटेल ना. नेमका आमचं नशीब एवढं गांडू आहे ना. सकाळी ही बाई रुसलेली, हिला यायचं नव्हतं. मेन टायमाला दगे कसे द्यायचे आमच्या बहिणींकडून शिकायचं. पहिलं ही पहिलं बोलते मी नाही येणार सायलीला, तर ही कॉल करून बोलते नाही मी पण नाही येणार बोलते, मला पण यायचं. रडून सांगते का मला, बोलते मी नाही येणार बोलते मी नाही येणार बोलते. सायली मी एवढं काय बोलली तिला एवढं वाईट वाटलं. असं तसं दोघींची किरकिर. हिचं झालं का तिचं भन, तिचं झालं का हिचं भन. कोणाकोणाला समजाव भाई मी. क्या मेरा कुछ है क्या नाही. जाऊ द्या गाईस. खूप त्यात एवढ्या आमच्या नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न निघालो घरून. तिथून रस्ता विसरला. इथे आलो, इथं एवढा खाली गाडी लावली की आता एवढं वरती चालत आलो. म्हणजे जिथे गाडी जडते तिथे आम्ही चालत आलो. म्हणजे किती आमचं डोकं माहिती. जाऊ द्या गाईस. हे दुःख खूप वेगळं आहे बट आम्ही कोणाला सांगू नाही शकत. ओके जन्नत खाली बघा. चुप रे. हे बघा पाणी कोणाला चहा प्यायचं असेल या इकडे. तर चहा आहे, कॉफी. हां हां काय समजणे वाले का इशारा कॉफी आहे. बघा बघा. दॅट्स व्हाय जन्नत. प्रेम की मानस में जज्बाते हैं दिन तो से ज़्यादा से यारे दो
हा बोलतो चला खाली चला खाली. त्याला बोला आम्ही पोरी का तू पोरगा आहे. सॉरी तू पोरगा आहे. एक टाइम माझ्या जागी उभा राहून बघ आणि एवढ्या पोळीमध्ये राहा कसं वाटेल बघ तुला. गाईज तुम्ही DM मध्ये सांगा. आणि या पाचशे पोरं पण दाखव कसे बघावं. बघावं काय नाही बघायचं. एवढी शेत किती लांब आहे बघायचं. उगच ना आपल्या जागी असतो ना आता त्याचा इंटरव्ह्यू आली कुठायला तुम्ही कुठे कोणी कुठायला आम्ही नसतो घाबरत. हम किसी के बाप से नहीं डरते सिर्फ हमारे बाप को छोड़कर. मी माझ्या बापाला सोडून कोणाच्याच बापाला नाही. जस्ट लाईक अ मी. जस्ट लाईक माझ्या दादासारखा पोरगा. हा पोरगा मुली किती रिक्वेस्ट करतात देवाला तरी भेटत नाही. नको माझे पुण्य दाखव. हा नको दाखव. खूप पुण्य करतात मुली त्याच्यासाठी व्रतभीत करतात. वटपौर्णिमेचा वटपौर्णिमेचा व्रतभीत करतात त्याच्यासाठी. नाही गं. करतात वटपौर्णिमेचं व्रत करतात. किती मुली बिचारासाठी लग्न झाल्यानंतर ऐक ना किती पोरी त्याच्यासाठी रडतात की बाबा आम्हाला प्रेम भेटू दे पण प्रेम भेटतच नाही. तो एकच आहे ना मी इथं. हा किती मुली रडतात आम्हाला प्रेम दे देवा. देव मग प्रत्येकाला प्रेम नाही देऊ शकत म्हणून प्रत्येकाला पोरगा नको एवढी तारीफ करू आमच्या दोघांची तर. आता तिची कोण तारीफ करते अशी. माझी तुझी करते करते. पण होते ना. ओ माय गॉड डायलॉग बघ एवढा मोठा टाकलाय. तू माझी करतेस म्हणजे तिची म्हणजे जस्ट लाईक अ भंगार. जस्ट लाईक अ भंगार गाईच. सो आता आम्ही निघालोय. हे बघा हिनी रेस नाही दिली तरी गाडी आपोआप चालते. दॅट्स वाय घसरण. हळूहळू चालली आहे गाडी. राईट ही गोशाला इकडे गोशाला होती का तिथे आश्रम. हां रामाश्रम. आता आम्ही चाललोय घरी गाई. म्हणजे आता काहीतरी खाऊ भरपूर भूक लागली. बघायचे चिप्स वगैरे खाल्ले बट आता भूक भरपूर लागली त्यामुळे आता चाललोय खायला. हे बघा तिथे दिले मंदिराकडे जाण्याचा मार्ग मढव. 5:11 आता आम्ही निघालो. ब्लॉगिंग पाऊस आला असता एवढं